संदेश। आजचे प्रवचनकार आहेत आदरणीय फादर जेरी फर्नांडिस। ते निर्मळ माता चर्च उमेळा नायगाव वसई येथे कार्यरत आहेत। तसंच विशेष सूचना उद्यासाठी 1 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता वेलेंकनी मातेच्या भव्य मिरवणूक निघेल। ज्या लोक हे मिरवणुकीत भाग घेणार आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी प्रवेशद्वाराजवळ जमा व्हावे। संध्याकाळी 5 वाजता। प्रवेश गीत क्रमांक 9 हिम नंबर 9। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्माचा सहवास तुम्हाला लाभो। ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जय ख्रिस्त। गुड मॉर्निंग। तुम्ही सगळे कसे आहात? तुम्ही बरे आहेत? आणि लांबून सकाळी उठून मिसाला आले त्याबद्दल तुम्हाला शाबासकी। परंतु आज देवाचे शब्द आपल्याला मननचिंतन करायला आमंत्रण देत आहे। आणि विशेष करून कशा गोष्टीवर, कुठल्या विषयावर? तर देवाचे शब्द आपल्या जीवनात एक आशेचा किरण म्हणून येते। ते आपल्या जीवनात एक आशा आणते। परंतु त्या आशेला स्वीकारण्यास मला विश्वास दाखवायची गरज आहे। माय फेथ, माझा विश्वास। तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे। आज सकाळी या मिसा बलिदानात भाग घेत असताना तुमचा विश्वास आहे का? झोपले आहेत का? तुमचा विश्वास आहे का? होय। तर तुम्ही तुमच्या बाजूला जे बसले आहेत त्यांना सांगा की गॉड लव्स यू। येस, तुम्ही स्माइल करताना खूप छान दिसतात। आणि गॉड लव्स यू म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतो, म्हणून मी त्याच्यावर विश्वास करतो। आपले हात जोडूया व विश्वासाने या वेदीसमोर येत असताना जर कुठे आपण पाप केली असतील, चूक केली असती तर क्षमा मागू व एकत्र म्हणू, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व यागेने मी फार पापे केली आहेत। माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध।
म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ. गीत क्रमांक 17, हिम नंबर 17. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेच्या वैभवाचे स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने तुझ्या परिपूर्ण कृपेचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे करंतिकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, तुम्हाला झालेले वाचरण द्या. तुम्हामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जन नाहीत, तरी ज्ञानानं लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले, आणि जगातील जे हीन दिन, जे धिक्कारलेले व जे शून्याहूत अशांना देवाने निवडले. जे आहेत ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूकडे आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा, हा शास्त्रलेख आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 32, हिम नंबर 32.
53. हालेलुया 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 सोम्या देवाचा गौरव करा हालेलुया 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 सोम्या देवाचा गौरव करा हालेलुया सोम्या देवाचा सबकाल झाला आनंद उदेर मार्गाला सोम्या देवाचा सबकाल झाला आनंद उदेर मार्गाला हालेलुया 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 सोम्या देवाचा गौरव करा हालेलुया 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 सोम्या देवाचा गौरव करा हालेलुया प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी मत्ती लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना पुढील दाखला सांगितला. परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलवून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 रुपये आणि एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लगेच जाऊन त्यावर व्यापार केला आणि आणखी 5,000 मिळवले. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्याने आणखी 2,000 मिळवले. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खाणली आणि तिच्यामध्ये आपल्या धनाचे पैसे लपवून ठेवले. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासाचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. जेव्हा 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धनाने म्हटले, शाबास, भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 2,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धनाने म्हटले, शाबास, भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता आणि जेथे पसरून ठेवले नाही तेथे गोळा करता. म्हणून मी भ्यालो आणि तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपून ठेवले. पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट आणि आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो आणि पसरून ठेवले नाही तेथे गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते 1,000 रुपये त्याच्यापासून काढून घ्या आणि त्याच्याजवळ आहेत त्याला द्या, त्याला भरपूर होईल. परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. या निरुपयोगी दासाला अंधारात टाका, तिथे रडणे आणि दात खाणे चालेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा मी यूथ ग्रुपमध्ये होतो तेव्हा एखादा तरुण व्यक्ती म्हणून मला येऊन विचारले की फादर, मला
देवाच्या शब्दावर काहीच विश्वास नाही. आय डू नॉट बिलीव्ह इन द बायबल, इन द वर्ड ऑफ गॉड. ह्याच्यात काय फक्त गोष्टी लिहिल्या आहेत आणि त्या आपल्या जीवनात होत सुद्धा नाही. अशा गोष्टी कुठे घडतात का? आणि माझी मम्मी मला वाचायला सांगते, अभ्यास करायला सांगते आणि मला वेळ भेटत नाही फादर. मी देवाच्या शब्दावर विश्वास करत नाही. आणि मी विचार केला स्वतःहून की मी आता त्याला सांगायचं तरी काय? व्हॉट शुड आय टेल हिम? आणि मी स्वतःला विचारलं की व्हॉट इज द बायबल? हे देवाचे शब्द काय आहे? हे बायबल एक साधारण पुस्तक आहे का, की काहीतरी जादूचं पुस्तक आहे का, उघडलं की जादू होते त्याच्यातून? किंवा हे पुस्तक एक पुस्तक आहेत की वेगवेगळे पुस्तक आहेत आणि ह्या सगळ्यांच्या पुस्तकांचं एक करून एक बायबल, एक देवाचा शब्द आहे? काय म्हणून हे देवाचे शब्द हे एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहेत का? कारण कधी कधी असं वाटते की फक्त 10 आज्ञाच्या बायबलमध्ये आहेत, दुसरं काही कोणाला माहीतच नाही. हे देवाचे शब्द फक्त इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहेत का, की नवीन एसी घेतली की काय काय इन्स्ट्रक्शन कसं लावायचं फक्त तेवढंच आहे, दुसरं काहीच दिलं नाही? ख्रिस्त आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबलचं महत्त्व आहे का? देवाच्या शब्दाला महत्त्व आहे का? आणि जर महत्त्व आहे तर माझ्या घरात माझा बायबल, देवाचे शब्द कुठे आहेत? एक रॅकवरती आहेत, टीव्हीच्या वरती आहेत का, फ्रीजच्या वरती आहेत का, माझ्या प्रार्थनेच्या जागेवर आहे? मी जिकडे बसतो अभ्यासाला त्या ठिकाणी आहे. देवाचे शब्द माझ्या घरात कुठलं स्थान घेत आहेत? हा प्रश्न आज विचारायचं गरजेचं आहे. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे आपण म्हणतो देवाचे शब्द, हे देवाचे शब्द पवित्र आत्म्याच्या स्फूर्तीने मनुष्याने लिहिलं आहे आणि याच्यात पवित्र आत्म्याचं योगदान आहे. पवित्र आत्म्याच्या स्फूर्तीनेच माणसांनी हे लिहायला घेतलं आहे. आणि म्हणून ज्या वेळी कुठलीही व्यक्ती देवाचे शब्द वाचते तेव्हा देवाची शक्ती त्याला जाणवते. विश्वासाने जर वाचलं तर देवाचा पवित्र आत्मा त्या ठिकाणी येतो. आपण पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकात देवाचे शब्द, देव म्हणाला प्रकाश हो आणि प्रकाश निर्माण झाला. देव म्हणाला प्राणी व पशु हो आणि प्राणी आणि पशु निर्माण झाले. देव म्हणाला पाण्यात मासे हो आणि मासे. देव म्हणाला पापलेट हो आणि झालं. कारण देवाच्या शब्दात ती शक्ती आहे. आपण म्हणतो हे जुना करारात होतं फादर, नवीन करारात काय आहे का? आणि मग मी तुम्हाला विचारतो की देव येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला की जेव्हा वादळ आला समुद्रात तेव्हा तो म्हणाला उगा राहा, शांत हो. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगते त्या क्षणी समुद्रात शांत झाला. मग तो एका मनुष्याच्या घरी जातो आणि त्याला म्हणतो तलिता कुम, त्याच्या लहानशा मुलगीला जी मरण पावली आहे. तलिता कुमचा अर्थ आहे लिटिल गर्ल राईज अप, छोट्याशा मुली उठ, मेलेल्यातून उठ. योहानाच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो 3 दिवस झाले आहेत, काही दिवस गेले आहेत आणि तो व्यक्ती थडग्यात आहे, लाजरस थडग्यात आहे. आणि त्याची बहीण म्हणते येशू प्रभू तुम्ही काय करतात, आता वास येणार आहे, 3 दिवस गेले आहेत, आम्ही तुम्हाला सांगितलेलं पण तुम्ही आले नाही, आता काय फायदा? परंतु मला विश्वास आहे तुमच्यावर. आणि त्यावेळी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि येशू ख्रिस्त म्हणतो लाजरस कम आउट, लाजरस बाहेर ये. आणि लाजरस त्या क्षणी त्या कबरेतून बाहेर चालून येतो. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
देवाच्या शब्दात शक्ती आहे आणि ही शक्ती जाणवण्यासाठी आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हे एक अद्भुत कृत्य आहे की कुठल्याही मनुष्याच्या जीवनात कोणच मेलेल्यातून परत उठला नाही. देव म्हणाला आणि ते झालं. देवाचे शब्द कधीच रिकामे परत जात नाही. जर मी बायबल उघडला आणि देवाचे शब्द वाचले तर देव म्हणतो यशायाच्या पुस्तकात की जे शब्द माझ्यापासून निघाले आहे आणि ज्या कार्यासाठी मी त्या शब्दाला पाठवले आहे ते कार्य पूर्ण होईपर्यंत माझा शब्द परत येणार नाही. ते येणार तर त्याचं कार्य करून परत येणार. आणि मी हे माझ्या जीवनात अनुभव केला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण परत एकदा बघू की जेव्हा देवाचे शब्द आपल्यापर्यंत येतात किंवा तुम्ही देवाचे शब्द वाचले किंवा त्याच्यावर मनन चिंतन केले तर काय होणार. कानागावी द्राक्षरस संपला त्यावेळीस येशू ख्रिस्त त्यांना फक्त इतकंच म्हणाले की जाऊन हे जे भांडे आहेत त्याला पाण्याने भरून द्या. आणि ते ऐकतात. दे लिसन टू हिज वर्ड. ते ऐकतात आणि जाऊन पाण्याने भरतात. विश्वास करून त्याच्या शब्दावर की या जारमध्ये पाणी भरून आणा आणि मी ते द्राक्षरस करणार. विश्वास महत्वाचा आहे. एक शताब्दी होता. त्याचा सेवक आजारी होता. तो येशू ख्रिस्ताकडे येऊन म्हणतो की तू फक्त मात्र एक शब्द बोल प्रभू आणि तो तिथे बरा होईल. प्रभू, माझी आई आजारी आहे. माझ्या भावाने मला सोडून दिला आहे. घरी परिस्थिती खूप बिकट आहे प्रभू. माझ्याच मित्राने मला धोका दिला आहे. माझ्या पतीनेच मला सोडून टाकला आहे आणि मी माझ्या मुलांबरोबर एकटीच आहे. आणि देव या परिस्थितीत तुम्हाला आणि मला काय संदेश देत आहे. व्हॉट इज ही आस्किंग ऑफ यू. आणि आपण त्याच्याकडे काय विचारत आहे. तो शताब्दी म्हणाला की मला फक्त तुझे शब्द हवे प्रभू. तू हे शब्द बोल आणि ते होणार. कारण तू माझ्या घरात येणे हे मला योग्य वाटत नाही. आणि शुभवार्ता म्हणते की ज्या क्षणी प्रभू म्हणाला की मला असा विश्वास कुठेच दिसला नाही. जा, तुझा विश्वास आणि त्याच्यामुळे तुला हो. आणि त्याच क्षणी त्याचा सेवक बरा झाला. या क्षणी आपण इथे प्रार्थना करीत आहोत, विनंत्या करीत आहोत, आभार मानत आहोत. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून इथे जमलो आहोत. आणि म्हणून ज्या वेळी आपण विश्वास करणार देवाची शक्ती आपल्याला येणार. एक धर्मगुरू होऊन मला आता 6 वर्ष झाले आहेत आणि ही शक्ती हे माझ्या जीवनात मी अनुभवलं आहे. प्रत्यक्षात जेव्हा मी आजारी होतो तेव्हा हे देवाचे शब्द माझ्याजवळ आले. कोणतरी प्रेयर मीटिंग म्हणून माझ्याजवळ आले, माझ्यावर प्रार्थना केली, देवाचे शब्द मला सांगितले आणि त्या क्षणी मी बरा झालो. जेव्हा डॉक्टर म्हणाले की तू मरणार आहेस आणि मला ICU मधून जनरल वॉर्डमध्ये पाठवलं, त्याच वेळी देवाची शक्ती, देवाचे शब्द मला आशीर्वाद देऊन आणि आज मी एक धर्मगुरू आहे आणि हेच शब्द मी लोकांपर्यंत घेऊन माझ्याद्वारे देव कार्य करत आहे. आणि मी स्वतःहून पाहिलंय की ज्या वेळी लोक देवाचे शब्द घेऊन प्रार्थना करतात ना, देव त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या संकटात आहे. आणि म्हणून आपण ज्या वेळी प्रार्थना करतो आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण या देवाच्या शब्दात
आशा आहे की जो कोणी प्रभू येशूकडे आला त्याला देवाने आशीर्वाद दिलाच. तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला मिळेल. आणि हे देवाचे शब्द आपल्याला आशा देते. म्हणूनच आज या दुसऱ्या दिवशी आपण हे निर्णय घेऊ की मी देवाच्या शब्दाकडे जाणार, देवाच्या शब्दाबरोबर प्रार्थना करणार आणि या देवाच्या शब्दाला माझ्या अंतःकरणात जगायला जागा देणार. आणि हेच आपल्या मरियम मातेने केलं. ती ज्या वेळी तिला गरज पडली तेव्हा ती येशू ख्रिस्ताकडे धावून गेली. येशू ख्रिस्ताकडे विनंती केली, मी सुद्धा देवाकडे जाणार, त्याच्या शब्दाकडे जाणार, त्याचे शब्द वाचणार. आय विल गो टू द वर्ड ऑफ गॉड. आय विल लेट द वर्ड ऑफ गॉड लिव्ह इन मी. देवाचे शब्द माझ्यामध्ये राहिलं पाहिजे, कारण मरियम मातेच्या उदरात देव जन्माला येणार होता. 9 महिने तो तिच्या उदरात होता, तिच्या बरोबर होता. ही वॉज ऑल विथ हर. आणि म्हणून देवाचे शब्द सतत माझ्या बरोबर आहे का? मी देवाजवळ जाते का, जातो का? हे प्रश्न आज आपण विचारू. आणि जर बायबल वाचत नसणार तर मग देवाची आशा आपल्या जीवनात कसं आपण अनुभव करणार? आज थोडा वेळ शांत राहू, आपले डोळे बंद करूया. लेट अस क्लोज आवर आईज आणि स्वतःला हा प्रश्न विचारू की मी देवाच्या शब्दाला योग्य ते स्थान दिलं आहे का? माझ्या घरात मी बायबल वाचते का, वाचतो का? कारण देवाचे शब्द देवच आहेत आणि त्याच्यात शक्ती आहे. हे प्रभू, आज या नोविनात माते मरियेच्या मध्यस्थीने आम्हाला ही कृपा दे की आम्ही देवाच्या शब्दावर विश्वास ठेवू, देवाच्या शब्द वाचू आणि त्याद्वारे माझ्या जीवनात तुझी आशा निर्माण हो. आमेन. व 63 63. बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पिताला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिच्या सन्मानार्थ हा उत्सव आम्ही साजरा करतो व आमचा स्तुतिरूपी यज्ञ तुला अर्पण करतो.
या भेटींचा स्वीकार कर व तारणाच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हास सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करीत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो, कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. गीत क्रमांक 75 हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षवाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिलं आणि म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताची शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर
आणि फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझे दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांच्याशी तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे जे सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना मी तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ता द्वारे ख्रिस्ता सह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराध्यांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंते विवचनेपासून सुरक्षित असो. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांस म्हणाला, देऊन ठेवतो मी माझी, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्यजीवी असून तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांकडे शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. सूचनेकडे लक्ष द्या. ख्रिस्त शरीर हे फक्त कॅथलिक ख्रिस्ती लोकांकरिता आहे. अख्रिस्ती बांधव या प्रार्थनेसाठी हजर असतील तर त्यांनी ह्या ख्रिस्त शरीराचा स्वीकार करू नये. गीत क्रमांक 92 92.
गीत क्रमांक 93, हेम नंबर 93, मी भाकर जीवनाची.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वर्गीय भाकरीचे सेवन केले आहे. कुमारी मरियेपासून जन्मलेल्या तुझ्या पुत्राला आम्ही हा साक्रामेंताच्या रूपात स्वीकारले आहे. आमच्या ओठांनी आम्ही त्याच्यावरील श्रद्धा प्रकट करावी आणि आमच्या कृत्यांमधून आम्ही त्याच्यावरील निष्ठा व्यक्त करावी, म्हणून आम्हाला कृपा दे. तो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. नवयाचा दुसरा दिवस, पान क्रमांक 49, पेज नंबर 49. ही प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. हे दावीद घराण्यातील ज्योती, आम्ही पापी तुझे ज्ञान, सौंदर्य व तेज पाहून दीपून जातो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त पाप्यांच्या अंधाराला दूर करणारा सूर्य आहे व तू त्या सूर्याची प्रभात आहेस. आज देखील तू ह्या पवित्र सन्मानाद्वारे पाप्यांना देवाजवळ आणतेस. हे कृपापूर्ण आणि निष्कलंक कुमारी माते, आम्ही फार पापे केली आहेत, तरी सुद्धा पूर्ण विश्वासाने आम्ही तुझ्या चरणी शरण येतो. हे दयेच्या सागरा, निष्कलंक माते, तुझे नाव आम्हासाठी अमृतुल्य आहे, मधुर गीत आहे आणि सुगंधी उद्बत्ती आहे. तू आमच्या हृदयाचा आनंद व प्रकाश आहेस. मरणाच्या वेळी तुझ्या विनंतीने आम्हासाठी स्वर्गदार उघडले जावो. आमीन. आपण पान क्रमांक 56 घेऊया, पेज नंबर 56, आणि एकत्र ही प्रार्थना म्हणूया. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू निखारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे आता त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपाप्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपल्या विनंत्या शांतपणे देवाचरणी ठेवूया. एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मती, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. आपण एकत्र म्हणूया. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. एकत्र. गाब्रिएल देवदूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवादिले. त्यांच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुख दुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विनवितो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. गीत क्रमांक 139 139.